नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। दुधात भेसळ कशी होते, गोपीचंद पडळकरांनी करून दाखवले प्रात्यक्षिक। आमदार गोपीचंद पडळकरांकडून विधान भवनात बनावट दुधाचा पर्दाफाश करण्यात आलाय। दूध भेसळ कशी केली जाते याचे प्रात्यक्षिकच त्यांनी विधान भवनाच्या आवारात दाखवले। तसेच या भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा दावा पडळकरांनी केलाय। त्याचबरोबर दूध भेसळी विरोधात कडक कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राज्यात म्हशीचं 80 ते 90 लाख लिटर दूध तयार होतं। एका बाजूला शेजाऱ्यांना दुधाचा धंदा परवडत नाही, कारण भेसळयुक्त दूध सध्या उपलब्ध आहे बाजारात। दूध माफियांना कडक शिक्षा झालीच पाहिजे। भेसळ मोठ्या प्रमाणावर होते, याबाबत जी कारवाई होते त्यामुळे कायदा कडक केला पाहिजे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। अजामीनपात्र शिक्षा झाली पाहिजे, भेसळीच्या कायद्यात बदल केले पाहिजेत, तिकडे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढायला पाहिजे, ही आम्ही मागणी लावून धरणार आहोत। म्हणूनच आम्ही या भेसळीचा प्रयोग महाराष्ट्राला दाखवला। हॅलो, पाणी टाका त्याला दूध द्यायला देतो पाहिजे, पण आता पाणी सोडणे याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होतं याचं।